मित्रांनो, 66 वर्षामध्ये जे कधीच झालं नाही ते होणार आहे 31 जानेवारी 2026 रोजी, ज्यामध्ये महाराष्ट्राला मिळणार आहे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. अजितदादा पवारांचं निधन झाल्या एक प्रश्न समोर आला होता की पुढे काय होणार. आणि पुढे म्हणजेच 31 जानेवारी संध्याकाळी 5 वाजता राजभवनामध्ये एक ऐतिहासिक क्षण साकारणार आहे, ज्यामध्ये अजितदादा पवारांची धर्मपत्नी म्हणजे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 1960 महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तेव्हापासून आजपर्यंत कधी एका महिलेला हे पद मिळालेलं नाही. पण आता इतिहास बदलतो आणि सुनेत्रा पवारांचा जर अनुभव बघायचा असेल तर राज्यसभा खासदार जून 2024 त्यांनी राज्यसभेची शपथ घेतली होती. 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकमताने त्यांना नावाला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील पण दिला. आणि आज 31 जानेवारीचा दिवस असा असेल त्यामध्ये दुपारी 2 वाजता LCB उमेदवारांची विधान भवनामध्ये मीटिंग असेल आणि बैठकीमध्ये विधानमंडळ गटनेता म्हणून निवड करतील आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता शपथविधी होईल. पण गोष्ट इथेच संपत नाही, कारण जेव्हा सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री बनतील तेव्हा त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होऊन जाईल आणि त्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लावण्याची शक्यता आहे आणि NCP राष्ट्राध्यक्षपद म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. आणि आता आज 5 वाजता महाराष्ट्राच्या पानावर एक नवीन इतिहास लिहिला जाईल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका.